की ज्या वेळेस ती माझ्या घरी राहायला होती तेव्हाच ती झिरो होती, तिच्याकडे काहीच नव्हतं, ना गाडी ना घोडी ना नवरा ना राहण्याचं ठिकाण. तर ती माझ्याच घरात संस्था सुरू झाली, माझ्याच घरात मुलगा झाला, माझ्याच घरात तिचं लग्न झालं. त्यानंतर तिची प्रगती हळूहळू वाढायला लागली. तिच्या हिमतीवर म्हणा, तिच्या बुद्धिमत्तानी म्हणा की परमेश्वराची कृपा म्हणा, एक स्त्री एक पुढं चालली. आम्हाला आनंदच होता. ही जी वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहे, एक साधारणतः एक असं किती वर्ष झाले असतील ही शिक्षण संस्था सुरू करून? साधारण झाले असेल 7 ते 8-9 वर्ष समजा, एवढे नसतील झाले पण अंदाजी. आणि दुसरा प्रश्न असा आहे सर, आता तिच्याकडं 70 ते 80 मुलं म्हणतात, 60-70-80 मुली म्हणतात, जास्त असतील किंवा कमी बी असतील. पण जर एवढ्या मुली तिच्या भगवान बाबा वारकरी संस्थेमध्ये जर एवढ्या मुली आता, मग ह्या मुली समोर जर हा प्रकार घडत असेल अत्याचाराचा, 19-20 वर्ष काय त्या 21 वर्ष मुलीचं वय आहे, हां, त्या मुलीवर जर अत्याचार होत असेल आणि ते अत्याचार सुनीता अंधाळ्याचेच लोक करत असतील, त्यांनीच केला आहे त्या संस्थेमध्ये, वारकरी संस्थेमध्ये, तर मग त्या 70 पोरींनी हे पाहिलं नाही का? त्यांना माहिती झालं नसेल काही? आणि असे किती प्रकरण झाले असतील, तिथं किती दाबल्या गेले असतील, कारण तिथं पुढारी जाते आळंदीचे बाहेरचे त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. हो, ती शिक्षण संस्था तर मुलींची आहे. तिथं तरी पुढारी असतात, पुढाऱ्यांच्या गाड्या असतात दारामध्ये, 100 नंबर काय अजून कितीतरी नंबरच्या गाड्या. दुसरा प्रश्न, म्हणजे महाराज लोक जातात, लग्न झालेले बिन लग्नाचे